सोलापूर जिल्हा परिषद ओबीसी अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू आहे। आजी माजी आमदारांमध्ये रस्सीखेच सुरू आहे। 4 तालुक्यांमधून अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली आहे। भाजपच्या शांभवी कल्याण शेट्टी यांचं नाव याच्यामध्ये आघाडीवर आहे। रामप्पा चिवडशेट्टी, दीपक वैद्य, विमल खताळ, वंदना कांबळे यांचं नाव सुद्धा आघाडीवर असल्याचं समजतंय। आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील। एकेकाळी सोलापूर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता असलेला गड जो आहे तो भारतीय जनता पार्टीने यंदाच्या निवडणुकीत उद्ध्वस्त केल्याला पाहायला मिळत आहे। भारतीय जनता पार्टीने 68 पैकी 38 जागा जिंकत जे आहे ते स्पष्ट बहुमत जे आहे ते मिळवलं आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचाच अध्यक्ष होणार यामध्ये चर्चा आहे। आता सध्या आपण पाहू शकता सोलापूरच्या जो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आजी माजी आमदारांमध्ये जे आहे ते जोरदार रस्सीखेच सुरू आहे। सोलापूर जिल्ह्यातील 4 तालुक्यातून जे आहे ते अध्यक्षपदासाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे। अक्कलकोट तालुका असेल, बार्शी, मोहोळ आणि माढ्यातून अध्यक्षपदासाठी नावे जे आहेत ते आघाडीवर आहेत। सोलापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद जे आहे ते ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे भाजपकडून जे आहे ते 9 उमेदवार जे आहे ते ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेले आहेत। त्यामुळे सोलापूरच्या आजी माजी आमदारांनी जे आहे ते अध्यक्षपदासाठी जे आहे ती जोरदार फिल्डिंग लावलेला आहे। अक्कलकोट मधून जे आहे ते भाजपचे आमदार आहेत सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी, तसेच रामप्पा चिवडशेट्टी यांचं नाव सध्या चर्चेत आहे। तर माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 18 पैकी 18 जागा जिंकत आपलं वर्चस्व राखलं आहे। त्यामुळे त्यांचे निकटवर्तीय दीपक वैद्य आणि भारती दराडे यांचं देखील नाव चर्चेत आहे। मोहोळमधून विमल खताळ आणि माढ्यातून वंदना कांबळे यांचं नावे जे आहेत ते आघाडीवर आहेत। जेडपीच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपकडे एक हाती सत्ता आली आहे। त्यामुळे अध्यक्षपदासाठी जे आहे ते इच्छुकांनी जोरदार गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। येणाऱ्या काही दिवसातच सोलापूरचा अध्यक्ष कोण असणार याचं चित्र स्पष्ट होणार आहे। सध्या तरी जे आहे ते अध्यक्षपदासाठी जे आहे ते जोरदार चुरस असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।